अशा पद्धतीने कोबीची भाजी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? तर नक्कीच ट्राय करा आणि अशी भाजी करून तुम्ही घरच्यांना खाऊ घाला आणि त्यांच्याकडून स्वतःची वाह करून घ्या. मग चला अशी कोबीची भाजी करायला आपण सुरुवात करूया. मग मी अगोदर कोबी ही छान पाण्यात शिजवून घेतलेली आहे. ती एका साईडला आहे. आता गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकली. छान तळतळली ती आता. आता आपण भाज्या ह्या कापून घेतलेल्या होत्या. बटाटा कापून घेतलेला होता, वाटाणे घेतले, टमाटा कापून घेतलेला होता. ते आपण तेलात टाकणार आता छान आणि त्याला तेलात छान शिजवून घेणार. मस्तच असं आपली भाज्या ह्या शिजून झालेल्या आहेत. त्यात आता हळद, धनेपूड आणि मसाला घरातला तो आपण टाकला. छान असं त्याला परतवून घेतलं आणि जी कोबीची भाजी आता आपण शिजवून घेतलेली होती, ती कोबीची भाजी आपण त्यात टाकली आणि छान असं त्याला परतवून घेतलं. त्यात चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि त्याला शिजवायला आपण ठेवून दिलं. झाकण ठेवून दिलं त्यावर. शिजून झाली आता. बघा मी 7 दिवस पुरेल अशी लसणाची चटणी करून ठेवली. ती चटणी आपण टाकली. तुमच्या सोयीनुसार तुम्ही चटणी टाकू शकतात. बघा आपली भाजी ही रेडी झालेली आहे. छान मस्तच अशी भाजी झालेली आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मस्तच. सबस्क्राईब केलं नसेल मला तर सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी आणि नक्की कमेंट